सर्वच प्रश्नांची उत्तरं या 2 दिवसात मिळतील असं नाही, परंतु आपल्या सर्वांच्या मनामध्ये खूप प्रश्न आहेत आणि या प्रश्नांना उत्तर शोधण्यासाठी आपण 2 दिवस इथे काम करणार आहोत. तर त्याच्यामध्ये नेमकं काय करायचं आहे आणि आजपर्यंत आपण काय केलेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आतापर्यंतच्या प्रास्ताविकामधून जे सांगितलं गेलं त्याच्यापेक्षा मी वेगळं जास्त म्हणून रिपीट होणार नाही, या पद्धतीचं मी बोलेन की भाषा ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाची असते. आपण आजपर्यंत ऐकत आलो व्यक्तिविकासाचं खूप महत्वाचं साधन आहे, संवादाचं एक माध्यम आहे भाषा. आणि म्हणून अशी भाषा जेव्हा मुलाच्या आयुष्यामध्ये घरामध्ये जी मूल भाषा शिकतं आणि जे शाळेत येतं तेव्हा त्याची घरातली भाषा आणि शाळेतली भाषा जेव्हा वेगळी होते आणि मग त्याच्या शिक्षणातला तो जो एक अडथळा ठरतो. आणि शिक्षकांना त्याच्या घरच्या भाषेचं ज्ञान असणं किंवा ते घरातून समाजातून जेव्हा येतं तेव्हा खूप काही घेऊन येत असतं. म्हणजे जरी आपण म्हणतो असं मूल पहिल्यांदा शाळेत आलंय म्हणजे त्याला काहीच माहित नाही, काहीच येत नाही असं अजिबात नाहीये, तर त्याच्याकडे खूप अनुभवांचा साठा असतो, भाषा असते, अनेक गोष्टी त्याच्यासोबत असतात. आणि त्या गोष्टींचा शिक्षकांनी अडसर म्हणून त्याच्याकडे विचार न पाहता तो सुद्धा एक रिसोर्स कसा आहे, त्याला जे येत आहे त्याचा उपयोग करून त्याला पुढे कसं घेऊन जाता येईल हा विचार करायला पाहिजे. हेमांगीने जे सांगितलं की प्रमाण भाषा, बोली भाषा हे जे काही आपण बोललो जातो आणि कोणती भाषा उच्च नीच वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, शुद्ध अशुद्ध, या सगळ्या गोष्टींकडे आपण खरं म्हणजे नव्या दृष्टीने पाहिलं पाहिजे. प्रमाण भाषा सुद्धा एक बोली भाषाच आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की कोणीतरी अधिक लोक बोलतात, मेजॉरिटीने जे लोक भाषा बोलतात ती प्रमाण आणि इतरांची मात्र त्या मानाने त्याला कमी महत्व देणं हा जो काही एक प्रघात आहे याला कुठेतरी छेद देण्याची गरज आहे असं मला वाटतं. बहुभाषिक असणं ही खरं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, एक खूप मोठा रिसोर्स आहे की एकापेक्षा अधिक भाषा बोलता येणं. आणि मग ते केव्हा येईल जेव्हा अशा अनेक भाषा बोलणारे लोक एकमेकांसोबत राहतील तेव्हा एकमेकांच्या भाषेचा, आणि नुसती भाषा नाही, भाषा म्हणजे एक पूर्ण कल्चर, लोकसंस्कृती, लोकगीतं, लोककथा, अशा अनेक जे काही समूह आहेत तो सगळ्या त्या भाषेच्या संबंधात असणार आहे. आणि म्हणून भाषा मुलांच्या प्राथमिक शिक्षणामध्ये तर भाषेचं खूप मोठं स्थान आहे, तो त्यांचा शिक्षणाचा पाया आहे. आणि या स्तरावर याच्यावर काम करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि याच्यावर SCRT मध्ये शासन स्तरावर 2014 पासून काम केलं गेलं आहे. आणि तो जेव्हा जो सर्वे घेतला गेला की त्याच्यामध्ये असं दिसून आलं की 28% मुलांची घरची भाषा आणि शाळेतली भाषा याच्यामध्ये तफावत आहे. मला तर वाटतं की 28% पण ही संख्या खरं तर जास्त असायला हवी किंवा जास्त असेल, म्हणजे ही तफावत आहे. परंतु ही तफावत याच्याकडे शिक्षकांनी अडथळा म्हणून नको पाहायला, तर शिक्षकांनी काय करायला हवं मग याच्यासाठी. तर मग त्याच्यासाठी ही एक गाईडलाईन ची पुस्तिका SCRT मध्ये तयार केली गेली होती की शिक्षकांनी याच्यासाठी काय करायला हवं. आता सर्वच बोलीभाषा शिक्षकांना येतील असं नाही, परंतु ज्या भागामध्ये आपण काम करतो त्या बोलीभाषेतलं प्राथमिक तरी ज्ञान जर शिक्षकाला असलं आणि वर्गात बोलताना तो त्या मुलांच्या भाषेमध्ये थोडं तरी बोलायला लागला, त्या भाषेतली उदाहरणं मुलांना दिली, तर मुलांना ती भाषा आपली वाटते. नाही तर मग ती शाळेत आली त्यांनी वेगळंच काहीतरी जग आहे, म्हणजे आपल्या घरातलं जग, मी घरात काय बोलतो, माझे आई बाबा काय बोलतात, आणि शाळेत गेल्यानंतर एकदमच सगळं जर नवीन त्याला दिसायला लागलं मग शाळेपासून तुटण्याची सुरुवात तिथून होते. आणि म्हणून प्राथमिक स्तरावरच्या शिक्षकांचं हे खूप मोठं काम आहे. आणि असे प्रयत्न खूप शिक्षकांनी केलेत. जसं मी म्हटलं की आमच्या डायटचे खूप प्रतिनिधी इथं आहेत, त्यांनी त्यांच्या स्तरावर हे काम केलं जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून. मग शब्दकोश तयार करणं असेल, वेगवेगळ्या गोष्टी तयार करणं असेल, त्या ट्रान्सलेट करणं असेल, काही जणांनी तर पूर्ण टेक्स्टबुक सुद्धा त्या बोलीभाषेमध्ये ट्रान्सलेट केले आहेत. तर काही वेळेला काही बोलीभाषेंना लिपीच असणार नाही आहे, त्यामुळे ते प्रत्येक वेळेला आपण त्याचा अनुवाद करू शकू असं नाहीये. परंतु त्या भाषेमध्ये मुलांशी बोलणं, गाणी म्हणणं, जसं सुरुवातीला आता जी 2 गाणी घेतली आपल्या कार्यकर्त्यांनी, तर अशा त्यांच्या त्या मुलांच्या भाषेमध्ये जर गाणी झाली, गोष्टी झाल्या, तर मुलांना शाळा आपलीशी वाटते आणि मग ती हळूहळू इतर भाषा, पुस्तकातली भाषा शिकायचा ते नक्कीच प्रयत्न करतील. त्यामुळे असा विचार आपण करणं, आणि भाषा म्हणजे फक्त भाषेच्या बाबतीत ही गोष्ट येणार नाहीये. म्हणजे कोणतीही भाषा जेव्हा मूल शिकतं आणि ती भाषा त्याला इतर विषयांसाठी पण आवश्यक आहे, म्हणजे गणित शिकताना पण त्याला ती भाषा लागणार आहे, सायन्स शिकताना ती भाषा लागणार आहे, समाजशास्त्र शिकताना त्याला ती भाषा लागणार आहे. त्यामुळे त्याला एकदा
जी कुठली त्याची माध्यम भाषा असेल, मराठी असेल, हिंदी, उर्दू, इंग्रजी, ती त्याला एकदा भाषा आली की इतर विषयातली प्रगती सुद्धा त्याची चांगली व्हायला मदत होणार आहे. त्याच्यामुळे हा बहुभाषिकतेचा प्रश्न केवळ एका भाषेपुरता किंवा मराठीपुरता मर्यादित नाही आहे, तर मुलाच्या एकंदरीत सर्व प्रगतीविषयी ती भाषा खूप मोठं काम करते. आणि म्हणून यासाठी आपल्या सर्वांना खूप काम करण्याची गरज आहे. आणि जसं आता नवीन शैक्षणिक धोरण आलं, त्याच्यामध्ये सार्थक नावाचं एक टास्कचं पुस्तक आलं आहे, वेगवेगळे टास्क आहेत. त्याच्यामध्ये हे एक बहुभाषिकतेचं टास्क आहे की मल्टीलिंग्वल हे जर मुलांना बहुभाषिकतेविषयी मुलांना कसं शिकवावं हे शिक्षकांसाठी मार्गदर्शक गाईडलाईन तयार करणं असेल, किंवा प्राथमिक स्तरावर मुलांचा फाउंडेशन लिटरसी आणि न्यूमरसीवर काम करण्यासाठी निपुण भारत अभियान नावाचं एक नवीन अभियान सुरू केलेलं आहे. म्हणजे नाव जरी फक्त नवीन असलं तरी त्याच्यावर आपण यापूर्वीपासून काम करतच आहोत. तर त्याच्यामध्ये सुद्धा जे 3 ध्येय दिलेले आहेत, त्याच्यामधलं एक महत्वाचं गोल आहे इफेक्टिव्ह कम्युनिकेटर. चिल्ड्रन शुड बी इफेक्टिव्ह कम्युनिकेटर. प्रभावी संवादक म्हणून आपल्याला मुलाला घडवायचं आहे. तर त्यासाठी काय काय करायला लागेल? मी त्याला चांगलं वाचायला दिलं पाहिजे, तर तो चांगलं पुढे बोलायला शिकेल, चांगलं लिहायला शिकेल. म्हणून संवादाची जी भाषा आहे, ही भाषा मुलांसोबत चांगल्या पद्धतीने आपण उपयोगात आणायला हवी आहे. मूल चांगल्या पद्धतीनं संवादक म्हणून जर त्याला बनवायचं असेल, तर त्यासाठीचे जे काही सगळे लर्निंग आउटकम्स आपले रिडिंग आणि रायटिंगच्या बाबतीतले आहेत, ते आपल्याला त्याच्यासोबत करायला लागणार आहेत. मग वाचनाच्या संधी असतील, जसं आता बऱ्याच जणांनी सांगताना सांगितलं की मुलांना लायब्ररीसाठी पुस्तकं देणं असेल, मग प्रकट वाचन असेल, शेअर रिडिंग असेल, या सगळ्या गोष्टी मुलांसोबत आपल्याला कराव्या लागणार आहेत. आणि ही पुस्तकं देताना त्यांना त्यांच्या भाषेतली जर गोष्टीची पुस्तकं दिली, वेगवेगळ्या बोली भाषेतली, तर ती त्यांना जास्त अपील होतील, त्यांना ती आपली वाटतील आणि त्या पद्धतीने पुढे जातील. त्याचबरोबर ग्रेड लेवल रिडिंगच्या बाबतीतचा पण जो विचार आहे की आता इयत्तेच्या मुलांना त्यांच्या ग्रेडनुसार जे लर्निंग आउटकम अपेक्षित आहेत त्या पद्धतीची जर पुस्तकं दिली की चित्रांचं प्रमाण जास्त आणि मजकूर कमी, अक्षरशः 1 किंवा 2 वाक्यांची गोष्ट असू शकते, जोडाक्षर विरहित गोष्टी असू शकतात, असे वेगवेगळे प्रयोग होत आहेत, केले जात आहेत. आणि त्या पद्धतीचं साहित्य, वाचन साहित्य, लेखन साहित्य मुलांसोबत घेऊन आपण शिक्षणामध्ये पुढे जात आहोत. तर गरज आहे ती शासन स्तरावर होत असणाऱ्या प्रयत्नांसोबत जे वेगवेगळे NGO, आता हेमांगिनी किंवा रीता मॅडमनी, अंजू मॅडमनी ज्या काही सर्व सूचना सांगितल्या, आणि इथे खूप NGOs पण इथे प्रतिनिधी आहेत आणि आमच्यासोबतही खूप सारे NGOs जोडले गेले, जसं की प्रथम बुक्स असेल, युनिसेफ आहे, टाटा ट्रस्ट असेल, फलटणवरून मंजू मॅडम आलेले आहेत, त्यांचे खूप प्रयोग या बाबतीतले आहेत की प्रारंभिक साक्षरतेविषयी त्यांनी केलेले प्रयोग खूप महत्त्वाचे आहेत. लायब्ररीबद्दल कसं काम केलं जावं हे पण त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. असं आपण सगळ्यांनी मिळून या शिक्षणामध्ये काम करण्याची खूप गरज आहे. आणि त्यासाठी ह्या भाषेच्या ज्या भिंती आहेत, ज्या आपण आपल्यामध्ये बांधल्या आहेत, तर त्या पाडून टाकण्याची खूप गरज आहे. आणि म्हणून जसं पाडू चला रे भिंत ही मध्ये आड येणारी, या मनामनातून बांधूया एक वाट जाणारी. आणि मला असं वाटतं की ह्या 2 दिवसामध्ये या भाषेच्या भिंती पाडण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि एकमेकांसोबत जोडून घेऊन पुढे कसं जाता येईल हा विचार या 2 दिवसामध्ये आपल्याला करायचा आहे. माझे सहकारी डॉक्टर राजेश बनकर सर आणि डाएटची आमची संपूर्ण टीम आपल्यासोबत आहे. आणि नक्कीच हे काम इथं थांबणार नाहीये, इथून फक्त सुरुवात होणार आहे. आणखी आपल्याला पुढे जायचं आहे आणि तुमच्यामधूनच आमच्या टीम सोबत पण तुम्ही सर्वजण जोडले जाणार आहात, जेणेकरून SCRT मधल्या भाषा विभागाला आपल्या सर्वांची खूप मोठी मदत अपेक्षित आहे. ती मदत नक्की मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद.